आज माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. काय घडली ती पुढं सांगते. तर नमस्कार मंडळी. आज होता श्रावण महिन्यातला 3रा सोमवार. त्यामुळे सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून घेतली आणि अंघोळ झाल्याच्या नंतर घर वगैरे झाडून लगेच रांगोळी दारामध्ये काढायला घेतली. रांगोळी काढून झाली. इकडं ना वराच्या पप्पांनी देवपूजा पण सगळी करून घेतली. त्यांची देवपूजा होत होती तोपर्यंत मी त्यांच्यासाठी टिफिन बनवला आणि वरचा आणि त्याच्या पप्पांचा दोघांचाही टिफिन भरून घेतला. आणि आज उपवास होता त्यामुळे खिचडीच होती डब्यासाठी. दोघांच्याही डब्यामध्ये खिचडीच दिली. तर माझ्याकडून काय चूक घडली ते सांगते, की आज मी कॅलेंडर पाहिलाच नाही आणि आज ना शिवामूठ ही मुगाची होती आणि मी चुकून जवसच इथं ठेवले ताटामध्ये. पण मंदिरामध्ये जाताना माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं आणि मग मी मंदिरामध्ये शिवामूठ मुगाचीच वाहिली. पण घरामध्ये वरच्या पप्पाला मी जवसच दिले होते. ही माझ्याकडून आज खूप मोठी चूक झाली आणि स्कूलवरून येताना वरात पडला आणि त्याच्या पायाला खूप लागलं. त्यामुळे ना तो खूप रडत होता. घरी येऊन त्याचा मी पाय साफ करून घेतला. माझं डोकं खूप दुखत होतं म्हणून म्हटलं चहा करावा थोडासा आणि चहा पण एवढा सगळा उतू गेला ना. कधी-कधी असंच होतं ना, जेव्हा चित्त धाऱ्यावर नसतं डोक्यामध्ये भरपूर सारे विचार चालू असतात आणि तेव्हा ही अशी उलट-सुलट कामं होतात. त्याच्या पायाला लागलं होतं कालचा प्रवास, आज स्कूल आणि त्यात त्याच्या पायाला लागलं. त्यामुळं ना मी खूप अपसेट होते. मग मी त्याला ना समोर घेऊन जरा वेळ झोप काढली. नंतर 5 वाजता उठून गॅलरीत येऊन जरा वेळ बाहेरच बसले.